हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ही तयारी माझी सकाळ सकाळची असते. एकीकडे नाश्ता, एकीकडे चहा आणि एकीकडे जेवणाची तयारी चालू होती. तर आज जेवणासाठी होता भोपळ्याची भाजी आणि यामध्ये मी फक्त हळद, हिंग, लाल तिखट, त्यानंतर थोडीशी लसणाचा तडका देते आणि नॉर्मल असा भोपळ्याची भाजी केलेली. एकीकडे चहा उकळत होता, कारण की चहाशिवाय सकाळ ही अपूर्ण वाटते. तुम्ही पण प्रदोष पकडता का? त्याची पूजा कशी केली ते मी पुढे तुम्हाला दाखवतेच. इकडे मी धैर्यासाठी देखील भोपळ्याचीच भाजी केली होती. जी भाजी मी आम्हाला करते तीच भाजी मी धैर्यासाठी करते, जेणेकरून त्याला पण सवय होईल सर्व गोष्टीची. त्यानंतर संध्याकाळ झाली होती. प्रदोषचा ड्रेस घालून आणि अभिषेक करण्याची सुरुवात केली होती. मी जे पण काम करेल ते काम धैर्याला करायचंच असतं, त्यामुळे मी अभिषेक करत असताना देखील तो माझ्या मागे मागे आला आणि त्याला पण अभिषेक करायचा होता. त्यानंतर त्याने अभिषेक केला. असं जय जय बाप्पा त्याचं चाललं होतं आणि माझी पूर्ण पूजा झालेली आहे. तुम्ही पण तुमच्या मुलांना असं पूजेमध्ये किंवा कोणत्याही कामामध्ये इन्व्हॉल्व करून घ्या, ज्यामुळे त्यांचा इंटरेस्ट त्यामध्ये वाढत जातो. त्यानंतर एक पार्सल आलेलं, तर ते पण आमच्या साहेबांनीच म्हणजे धैर्यानेच मला आणून दिलेलं. आणि त्यानंतर आम्हाला बाहेर जायचं होतं, ते म्हणजे मनकामनेश्वर महादेव मंदिर, जिथे कपालेश्वर भजनी मंडळातर्फे मिरवणूक आणि महाप्रसाद होता. त्यामुळे आम्ही आज तिथे गेलेलो आणि तुम्ही बघू शकता मस्त असं मंदिर सजवलेलं होतं. त्यानंतर पालखी आलेली, आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं आणि त्यानंतर महाप्रसाद होता. आता मी घरीच प्रदोष असल्यामुळे दूध भाताचा नैवेद्य केलेला आणि मी उपवास घरीच सोडलेला, पण तरी थोडासा प्रसाद आम्ही इथे खाल्ला. आणि त्यानंतर त्यांचं हे सुंदर भजन तुम्ही ऐका. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.